उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार फार आग्रही होते। महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यांपैकी शिवसेनेला नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह खातं तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलं होतं। मात्र आता अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं राष्ट्रवादीकडे मात्र कोणतंही महत्त्वाचं खातं नाहीये। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोरची आव्हानं आता नेमकी कोणती असणार आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर सगळ्यात मोठं आव्हान असेल पक्ष एकसंध ठेवण्याचं। त्याबरोबरच अजित पवारांच्या कामाच्या स्पीडशी मॅचअप करणं हे देखील एक आव्हान आहे। पक्षाला अजितदादांच्या पश्चात नवी उभारी देणं, त्याच पद्धतीनं महायुतीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही अबाधित ठेवणं, पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत समन्वयाचा ब्रिज बांधणं हे देखील एक मोठं आव्हान असणार आहे। त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये पक्षाचा विस्तार करणं, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातल्या विषयाचा सोक्षमोक्ष लावणं हे देखील सुनेत्रा पवारांसमोरचं एक मोठं असं आव्हान असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आग्रही होते। याबाबत अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची देखील बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय। त्याचबरोबर आतापर्यंत 12 ते 13 बैठका झाल्या होत्या। जयंत पाटलांच्या घरी शेवटची बैठक झाली। सगळं ठरलं होतं, काय करायचं, कसं करायचं, असं अनिल देशमुख म्हणालेले आहेत। माननीय अजितदादा पवार, माननीय सुनील तटकरे आणि सुप्रियाताई यांची सुद्धा अलग बैठक झाली आणि सर्व ठरलं होतं की 12 फेब्रुवारीला आपण हे जाहीर करायचं, कसं करायचं, काय करायचं, सर्व बाबतीत माननीय अजितदादावर डिटेल चर्चा सर्वांची झाली होती। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक महत्त्वाची एक्सपोस्ट केली आहे। राज्याच्या सध्याच्या राजकारणावरती भाष्य करत राज ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरती निशाणा साधलाय। राज ठाकरे एक्सपोस्टच्या माध्यमातून काय म्हणतात आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळामध्ये फार विचका झाला आहे। त्यावरती खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरती बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही, अशी एक्सपोज राज ठाकरे यांनी केली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी काल संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संविधानिक अधिकार देखील सोपवण्यात आले। त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्गही मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर दरम्यान कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरीवरती जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र दिलंय। ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः जात सुनेत्रा पवारांना दिले। शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांनी एक्सपोस्ट केली आहे। अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला। आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून आल्याचं सुनेत्रा पवार यांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय। तसंच अजित पवारांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन असंही सुनेत्रा पवार म्हणाले। तर सुनेत्रा पवारांची ही एक्सपोस्ट आपण पाहतोय। अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला। आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्रीपदी
जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार. यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित, विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करणार. आपल्या विश्वासाच्या जोरावर दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेनं पुढे चालत राहील. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट केली आहे. कठीण प्रसंगात देखील सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद आणि धाडसी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे चालवतील असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्यात. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे नेतील असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय. त्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी देखील उत्तर दिलंय. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांमुळे आत्मविश्वास वाढला असं म्हणत सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. दरम्यान सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांनी पोस्ट केली आहे. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकेंच्या रूपात तरी तिथे अजितदादा पाहू असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र गटनोंदणी करणार असल्याची माहिती मिळतेय. सोमवारी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक हे मुंबई महापालिकेमध्ये जमतील. त्यानंतर मुंबई महापालिकेतून कोकण भवनाला एकत्र गटनोंदणीसाठी नगरसेवक जाणार असल्याचं सध्या समोर येत आहे. तर महापालिका निवडणुका या नुकत्याच पार पडलेल्या असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतोय. दरम्यान आगामी निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये सोलापुरात मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. प्रचार सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लाडकी बहीण योजनेच्या नावे मत मागताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाहूयात. भगिनी उपस्थित आहेत. 7 तारखेचं आव्हान करायचे आहे तुम्हाला सगळ्यांना. लाडक्या बहिणी आहेत तिथं सगळ्या. ते GR वर सही कोणाची माहिती आहे का? म्हणजे तुमचा आदेश निघाला आणि तुम्हाला पैसे येतात महिन्याला 1500 रुपये. हे अजितदादांचं आहे. त्यांनी सही केल्याशिवाय मिळाली. दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या रूपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्यायचं काम करावं, एवढीच विनंती तुम्हाला. ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे, ही भाषणं कुणाची होती? आता जे सांगतात त्या खासदार मोदयांची भाषणं ऐकून काढून बघा. त्यावेळी सांगितलं की फसवी योजना आहे. याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं. त्यामुळं माझी या माध्यमातून आपल्यामधून त्याला सांगणं आहे की लाडकी बहीण योजना ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारची आहे. त्याला बाहेरच्या लोकांनी सांगायची आवश्यकता नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरच्या बजाजनगर इथं मंत्री अतुल सावेंनी शिवसेनेवरती टीका केली आहे. शिवसेनेनं सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र नंतर ऐनवेळी जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट देऊन आमच्याशी दगाबाजी केल्याचा आरोप मंत्री सावेंनी केलाय. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि मतमोजणी यांच्या तारखेतील बदल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन याचा थेट परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर देखील झालाय. या दिवशी असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक हे विद्यापीठानं जाहीर केलंय. मतमोजणी प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा आणि मनुष्यबळ गुंतल्यामुळे 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे सर्व पेपर हे पुढे ढकलण्यात आलेत. 9 फेब्रुवारीचे पेपर हे 24 फेब्रुवारीला तर 10 फेब्रुवारीचे पेपर हे 25 फेब्रुवारीला घेतले जाणार आहेत. परीक्षेची वेळ ही मूळ वेळापत्रकानुसारच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
राज्यातील सर्व शाळांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवरती आता सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा ही मंत्री पंकज भोयर यांनी केली. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थिनींवरील अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे. याला आळा बसावा आणि विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी शासनानं महत्त्वाचं पाऊल उचललंय. यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेचा अभ्यासक्रम हा देखील सीबीएसई प्रमाणे करण्यात येणार आहे. राज्यातील शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही घोषणा केली आहे. आपली नवीन पिढी विशेष करून आमच्या महिला भगिनी, आमच्या महिला विद्यार्थिनी त्या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आपण संपूर्ण शाळा या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणतोय. चांगल्यात चांगल्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या पाहिजे, डिजिटल क्लासरूम उपलब्ध झाल्या पाहिजे आणि आपला येणाऱ्या काळामध्ये आपला सिलेबस देखील हा सीबीएसईच्या सिलेबसच्या प्रमाणे करतोय. आपण सीबीएसईचा सिलेबस घेत नाहीये, त्यातले कंटेंट आपण काय घेतोय जे चांगले कंटेंट आहे, जेणेकरून आपला विद्यार्थी देखील त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे. राज्यभरातील टीईटी परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यभरातील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली होती. मात्र मतदानाच्या दिवशीच टीईटी परीक्षा होत असल्यानं परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांची निवडणूक ड्युटी ही रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. या संदर्भामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांची माहिती तातडीनं गोळा करण्याच्या सूचना या राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकांना इलेक्शन ड्युटीमधून वगळण्यात येणार असून त्यांच्या जागी पर्यायी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीतील बनावट जन्म नोंदणी प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. तब्बल 27,000 जन्म नोंदी ऑनलाईन केल्याचा प्रकार हा उघडकीस आल्यानंतर उमरखेड तालुक्यातील भवानी इथं देखील अशाच प्रकारच्या बनावट नोंदी आढळून आल्या. या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत विशेष पथकानं बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याबरोबरच पुणे आणि मुंबईमध्ये छापे टाकले. या प्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईतून अटक करण्यात आलेल्या 3 न्यायालयानं कारागृहामध्ये रवानगी केली आहे. तर आणखी आरोपींचा शोध हा सध्या सुरू आहे. 80 लाख रुपयांच्या सोन्याची लूट करणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अटक केली आहे. 4 दिवसांपूर्वी माजलगाव इथल्या सराफा व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून 60 लाख रुपयांचे दागिने हे लुटण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका कारागिराचा समावेश असून शेअर मार्केटमधील कर्ज फेडण्यासाठी त्यानं हा दरोडा टाकल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी या 4 आरोपींकडे 18 तोळे सोनं हे जप्त केलेलं आहे. तर यातील आणखी एका आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथक हे रवाना झालंय. 25 जानेवारीला माजलगाव इथल्या अमूल ज्वेलर्सचं सराफा व्यापारी अमोल गायके त्यांच्या पुतण्यासह दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. याच दरम्यान कल्याण विशाखापट्टणम मार्गावरील तालखेड फाट्याजवळ चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी अमोल यांनी बॅग देण्यास नकार दिल्यावरती चोरट्यांनी कोयत्यानं त्यांच्यावरती वार केला आणि 60 लाखांचा मुद्देमाल हा हस्तगत केला. ज्वेलरी घेऊन तो गावामध्ये चालला होता. तिथे त्याच्यावर दरोडा पडला होता. त्या दरोडामध्ये 2 बाईकचा वापर झाला होता. त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून 60 लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर लोकांनी घेतले होते. कोण टीमनी वेगवेगळे ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माजलगावमध्ये सगळं तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त 4 दिवसमध्ये. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 18 तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकवर्ड झालेला आहे. संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. चंद्रपूरच्या चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जगन्नाथपुरीप्रमाणे इथे देखील हातानं लाकडी रथ ओढण्याची परंपरा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावरती विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर तिची पहाटेपर्यंत शहरामधून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा पाहण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी इथं प्रचंड गर्दी केली होती आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. विदर्भात अतिशय प्रसिद्ध घोडा यात्रेला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर या शहरात बालाजीचं हे मंदिर आहे आणि याच ठिकाणी आजच्या रात्री म्हणजेच माघ शुद्ध त्रयोदशीच्या रात्री ही घोडा यात्रा काढण्यात येते. जवळजवळ 300 वर्ष जुनी ही परंपरा आहे, ज्यामध्ये
एका लाकडी घोड्यावर आणि रथावर भगवान बालाजीची जी उत्सव मूर्ती आहे ती ठेवल्या जाते आणि त्यानंतर या पूर्ण उत्सव मूर्तीचं नगर प्रदर्शन आहे ती घडवल्या जाते। ही यात्रा पाहण्यासाठी विदर्भातले हजारो भाविक आजच्या दिवशी या ठिकाणी एकत्र येतात, या पूर्ण यात्रेचा आनंद घेतात आणि कुठेतरी अजूनही लोकांमध्ये ही जी घोडा यात्रा आहे याचं स्थान जे आहे ते अजूनही अबाधित आहे आणि त्याचमुळे 300 वर्षानंतरही आजही ही जी परंपरा आहे ती अव्याहतपणे जोपासली जात आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चिमूर, चंद्रपूर। दिग्दर्शक रोहित शेट्टीचं घर असलेल्या इमारतीवरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। शनिवारी मध्यरात्री रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू इथल्या घर असलेल्या इमारतीवरती गोळीबार करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि यामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती दिली। या घटनेची आता गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास हा सोपवण्यात आलाय। याआधी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानच्या घरावरती गोळीबार करण्यात आला होता आणि आता रोहित शेट्टीचं घर असलेल्या इमारतीवरती नेमका कुणी हल्ला केला याचा तपास सध्या करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।